नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे। प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना रविवारी 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती। झाकीर हुसैन लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या, पण डॉक्टरांना झाकीर हुसैन यांना वाचविण्यात यश आलं नाही। अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरू होते। झाकीर हुसैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला होता। बीबीसीचे पत्रकार परवेज आलम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांच्या खराब प्रकृतीबद्दल सांगितलं होतं। मित्रांनो, झाकीर हुसैन हे संगीत जगतातील एक मोठं नाव होतं। उस्ताद झाकीर हुसैन यांचा जन्म 1951 मध्ये मुंबईत झाला। झाकीर हुसैन हे जगातील महान तबला वादकांपैकी एक मानले जातात। भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे। झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते। भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित केले। झाकीर हुसैन यांना 1999 मध्ये यूएस नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्सने नॅशनल हेरिटेज फेलोशिप दिली। तेव्हा त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून ओळखले गेले। मित्रांनो, आपल्या देशाने असा एक तबलावादक गमावला आहे ज्याची भरपाई कधीही होऊ शकणार नाही। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।